हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? नक्की सगळेजण खूप 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 छान असतात. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि मी जे आहे त्यांचं आहे मिसळपाव. तरी ते मिसळपावचं जे आहे ते वाटण एकदम रेडी केलेलं आहे. आणखी वेगवेगळे ग्राइंड करून घ्यायचं आणि थोडं बारीक केलं होतं ते पाव जे आहेत ते पण आणलेले आहे आणि मोडालेले जे मुग असतात ते पण इथे कुकरमध्ये लावून घेतलेले आहे. त्याचे जे आहेत आपले ते 2 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत मला. त्याच्यानंतर ते बंद करून घ्यायचं आहे आणि हे वाटण जे आहे ते आपण तर तिकडे चांगली गरम होऊ द्यायची आहे. मध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. चांगली तडतडणे झाल्यानंतर मध्ये जे आहे ते पेस्ट टाकून घ्यायचं आहे. आपण जे पेस्ट केलेलं होतं ते. तर त्या पेस्टमध्ये मी जे आहे ते कांदे टाकलेले होते. 2 मिडियम साईजचे कांदे टाकलेले होते आणि मध्ये जे आहे ते अद्रक, लसूण, हिरवी मिरची, लवंग, काळे मिरे आणि दालचिनीचा तुकडा होता. मोठी इलायची होती. खडे मसाल्यातलं जे फ्लावर असतं ते फ्लावर पण होतं आणि डाळवं पण होतं मध्ये थोडंसं आणि जिरे होते. तर हे चांगल्या प्रकारे जे आहे ते मस्त ग्राइंड करून घेतलेलं होतं मी. नंतर ते जे आहे ते तेलामध्ये टाकून घेतलं आणि या मसाल्याला जे आहे ते चांगल्या प्रकारे तेल सुटल्यानंतर जे आहे आपल्याला मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला अंबारी मसाला आणि घरगुती जो मसाला असतो वाटण जे असतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याला पण तेल सुटल्यानंतर मध्ये जे आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून 1-2 मिनिट जे आहे त्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपले जे मोडालेले मटके आपण हे केलेले कुकरमध्ये शिजवून घेतलेले होते ते मटके टाकायचे आहे आणि आपल्याला जेवढं गरजेनुसार पाणी आहे तेवढं गरजेनुसार मध्ये पाणी पण टाकायचं आहे. एक उकळी द्यायची आहे. मग आपली मस्त अशी मिसळ रेडी आहे. मस्त पावसंग घ्यायचे आहेत, कांद्यासंग वगैरे मस्त गार्निश करून खायचं आहे. कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच सांगा.